नमस्कार. कुक विथ स्नेहल आंब्रेमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आहे. आपल्या संपूर्ण भारत देशात प्रत्येक सणावाराला देवांना नैवेद्यासाठी किंवा मग पाहुण्यांसाठी जेवणाचा खास बेत असेल, तेव्हा पुरणपोळी आणि कटाची आमटी ही अगदी आवर्जून बनवली जाते. मऊ लुसलुशीत पुरणाची पोळी आणि झणझणीत कटाची आमटी ही देशाविदेशातही खूपच फेमस आहे. तर आज मी तुम्हाला एकदम नवीन आणि सोप्या पद्धतीने काही खास टिप्स आणि ट्रिक्ससोबत पोटांनी चावून खाता येईल अशी अगदी मऊ लुसलुशीत, भरभरून पुरण भरलेली, मैदा न वापरता गव्हाच्या पिठाची गुबगुबीत पुरणपोळी आणि झणझणीत, तर्रीबाज आणि सुवासिक कटाची आमटी आजच्या आपल्या या एकाच व्हिडिओमध्ये तयार करून दाखवणार आहे. नवशिके, नवविवाहित आणि बॅचलर्ससाठी हा व्हिडिओ नक्कीच फारच उपयोगी ठरेल. चला तर मग वेळ वाया न घालवता लगेचच आपण आपल्या आजच्या या चविष्ट रेसिपीला सुरुवात करूया. परंतु त्या अगोदर तुम्ही माझा हा चॅनल सबस्क्राईब केला नसेल, तर प्लीज माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा. म्हणजे माझ्या पुढील प्रत्येक व्हिडिओच्या नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळत राहतील. तर सर्वात अगोदर इथे ह्या मोठ्या साईजच्या बाउलमध्ये मी ही 1 वाटी हरभऱ्याची डाळ म्हणजेच चणा डाळ घालून घेणार आहे. वजनी प्रमाणात सांगायचं झालंच तर ही डाळ बरोबर 250 ग्राम म्हणजेच पाव किलो आहे. ही मापं तुम्ही तुमच्या घरातील सदस्यांच्या क्वांटिटीनुसार हवी तशी कमी जास्त करून घेऊ शकता. प्रथम ही डाळ 2 ते 3 पाण्याने चांगली अशी स्वच्छ धुवून घ्यायची आहे. डाळ स्वच्छ धुवून घेतल्यानंतर डाळीच्या 3 पट पाणी ह्याच्यामध्ये घालायचंय. म्हणजेच ज्या वाटीने आपण 1 वाटी डाळ घेतली होती त्याच वाटीच्या मापाने 3 वाट्या पाणी ही डाळ शिजवण्यासाठी ह्याच्यामध्ये घालायचंय. ह्याच्यामध्ये ह्यापेक्षा कमी पाणी घालायचं नाहीये. नाहीतर मग तुम्हाला कटाच्या आमटीसाठी डाळीचं पुरेसं एळवणी नाही मिळणार. आणि सोबतच तुमची ही डाळ सुद्धा हिला शिजण्यासाठी पुरेसं पाणी न मिळाल्याने व्यवस्थित अशी सॉफ्ट शिजली नाही जाणार. यानंतर ह्याच्यामध्ये पाव चमचा हळद घालायची आहे. हळदीमुळे काय होईल, आपल्या पुरणाला रंग छान येईल आणि पोळ्या सुद्धा दिसायला छान अशा पिवळ्या धमक दिसतील. यानंतर 1 चमचा तेल मी ह्याच्यामध्ये घालून मिक्स करून घेणार आहे. असं ह्याच्यामध्ये थोडंसं तेल घातलं तर हरभऱ्याची डाळ तेलामुळे छान अशी एकसारखी आणि लवकर शिजून सॉफ्ट होते. शिवाय डाळीचं पाणी भांड्याच्या बाहेर ओतू नाही जात. तर आता हा बाउल मी असाच कुकरमध्ये ठेवून कुकरला फुल फ्लेमवर 5 शिट्ट्या देऊन घेणार आहे. आपली डाळ एकीकडे कुकरला शिजत आहे तोपर्यंत आपण पुरणपोळीची कणिक भिजवून घेऊया. तर इथे या बाउलमध्ये मी मेजरिंग कपाच्या मापाने हे 1 कप गव्हाचं पीठ घालून घेणार आहे. हे गव्हाचं पीठ मी अगोदरच वस्त्रगाळ करून ठेवलं होतं. गव्हाचं पीठ वस्त्रगाळ करून घेतलं की त्याच्यामध्ये गव्हाचा कोंडा अजिबात नाही राहत. अगदी मैद्याप्रमाणेच गव्हाची पिठी आपल्याला मिळते आणि पुरणपोळ्या सुद्धा त्याच्याने छान अशा मऊ होतात. शिवाय पोळ्या लाटताना फाटत नाही. यानंतर या पिठामध्ये मी चवीसाठी पाव चमचा मीठ घालून घेणार आहे. इथे या ग्लासमध्ये मी हे पाणी घेतलंय. या पाण्यामध्ये मी ही पाव चमचा हळद मिक्स करून घेणार आहे. हळद अशी अगोदर पाण्यामध्ये मिक्स करून ह्या हळदीच्या पाण्याने पीठ भिजवलं तर हळदीचा रंग पिठामध्ये अगदी एकसारखा मिक्स होतो. तर आता थोडं थोडं तयार केलेलं हळदीचं पाणी ह्या पिठामध्ये घालून ह्याला मळून घ्यायचंय. अगदी चपाती बनवण्यासाठी आपण जशी कणिक भिजवतो, बस तशीच ही कणिक मळून घ्यायची आहे. हिला अगदीच सैल भिजवायचं नाहीये. कारण आज मी तुम्हाला एकदम वेगळी पद्धत वापरून आजच्या गव्हाच्या पिठाच्या पुरणपोळ्या तयार करून दाखवणार आहे. त्यासाठी आपल्याला ही कणिक अगदी चपातीच्या पिठाप्रमाणेच भिजवून घ्यायची आहे. मैद्याचा जराही वापर न करता आज मी तुम्हाला गव्हाच्या पिठाच्या अगदी मऊ लुसलुशीत पुरणपोळ्या तयार करून दाखवणार आहे. तर हे पहा, ही कणिक मी अशी एवढी घट्ट मळून घेतली आहे. या मळलेल्या उंड्याला बोटाने असे खड्डे करून घ्यायचे. तर आता कणिक भिजवल्यानंतरचं जे ग्लासमध्ये शिल्लक राहिलेलं हळदीचं पाणी आहे, ते मी ह्या मळलेल्या उंड्यावर घालून घेणार आहे. बस मळलेला उंडा पाण्यात डुबेल इतपत ह्याच्यामध्ये पाणी घालायचंय आणि ह्याला या पाण्यामध्ये भिजत ठेवायचंय. याचा रिझल्ट तुम्हाला पुढे दिसेलच. तर आता ह्याच्यावर घट्ट झाकण ठेवून ह्याला कमीत कमी 25 ते 30 मिनिट पाण्यात भिजत ठेवायचंय. इथे एकीकडे आपली ही डाळ सुद्धा कुकरला छान शिजून झाली आहे. हे पहा, कटाच्या आमटीसाठी डाळीचं एळवणीही पुरेसं निघालंय. हे पहा, तुम्ही ते पाहू शकता, आपली ही डाळ छान अशी सॉफ्ट शिजली आहे आणि हिला हळदीमुळे रंग देखील छान आलाय. कुकरला शिजवलेली सगळी डाळ मी ह्या गाळणीमध्ये ओतून घेणार आहे. डाळीतलं एळवणी असं ही डाळ गाळणीवर ओतून सेपरेट करून घ्यायचंय. या डाळीतलं संपूर्ण पाणी निथळेपर्यंत डाळ अशीच या गाळणीमध्ये ठेवायची आहे. यानंतर ह्या शिजवलेल्या डाळीतली 1 मोठा चमचा भरून डाळ मी बाजूला काढून घेणार आहे. हिचा आपण कटाच्या आमटीला दाटसरपणा येण्यासाठी वापर करणार आहोत.
कधी जर कटाच्या आमटीसाठी येळवणी पुरेसं निघालं नाही आणि कटाची आमटी जर जास्त लोकांसाठी जास्त प्रमाणात बनवायची असेल, तर तुम्ही अशी गरजेनुसार वाटणामध्ये शिजवलेली डाळ घालून कटाच्या आमटीचं प्रमाण वाढवू शकता. तर हे पहा, इथे आपलं हे कटाच्या आमटीसाठी हे येळवणी निघालंय. कटाची आमटी मी 4 ते 5 लोकांसाठी बनवणार आहे. त्यासाठी हे एवढं येळवणी पुरेसं राहील. तर आता गॅसवर ठेवलेल्या ह्या कढाईमध्ये मी ही शिजवलेली सगळी डाळ घालून घेणार आहे. ह्याच्यामध्ये ज्या वाटीने मोजून आपण ही चणा डाळ शिजायला घातली होती, त्याच वाटीने मी ह्याच्यामध्ये हा पाऊण वाटी सुरीने बारीक चिरलेला गूळ घालून घेणार आहे. पुरणाच्या गोडीसाठी हे प्रमाण अगदी परफेक्ट आहे. 1 वाटी हरभऱ्याची डाळ असेल, तर सेम वाटीने पाऊण वाटी सुरीने बारीक चिरलेला गूळ घ्यायचा आहे. सुरुवातीला गूळ डाळीमध्ये चांगला असा मिक्स करून घ्यायचा आहे. गूळ डाळीमध्ये मेल्ट झाल्यानंतर गॅसची फ्लेम फुल करून ह्याला असं एकसारखं हलवत राहायचंय, म्हणजे पुरण अगदी कमी वेळेत आणि पटकन परतल्या जाईल. ह्याला परतून हलकासा घट्टपणा यायला लागला की गॅसची फ्लेम लो करून ह्याला घट्ट होईपर्यंत परतून घ्यायचंय. पुरण परतण्यासाठी शक्यतो जाडबुडाचं आणि पसरट भांडं घ्यायचंय. भांडं पसरट असलं की पुरण अगदी पटकन परतल्या जातं आणि जाडबुडाच्या भांड्याने ते भांड्याच्या तळाला लागून करपत नाही. पुरण परतायला शेवटचे 2 ते 3 मिनिट राहिले की ह्याच्यामध्ये छोटा अर्धा चमचा वेलची जायफळची पूड घालून मिक्स करून घ्यायची आहे आणि लो फ्लेमवर हे पुरण ह्याचा घट्ट गोळा होईपर्यंत परतून घ्यायचंय. हे पहा, ह्याला हलवताना ह्याचा असा गोळा तयार झाला पाहिजे. पुरण व्यवस्थित परतलं की नाही, हे पुरण जास्तच ओलसर राहिलं की काय, हे चेक करण्यासाठी ह्याच्यामध्ये असा एखादा चमचा किंवा मग सुरी खोचून उभी करायची आहे. चमचा जर ह्याच्यामध्ये न हलता अगदी स्ट्रेट उभा राहिला, तर आपलं पुरण अगदी परफेक्ट परतून झालंय असं समजावं. किंवा मग तुम्ही ह्याला असं बोटाने टच करून सुद्धा चेक करू शकता. हे पहा, ह्याला टच केल्यानंतर हे बोटाला अजिबात चिटकलं नाहीये. तर इथे आपलं हे पुरण अगदी व्यवस्थित परतून झालंय. परतलेलं पुरण गरम असतानाच लगेचच दळून घ्यायचंय. थंड झाल्यानंतर पुरण दळायला जड जात असतं. पुरण मी ह्या पुरणाच्या गाळणीनेच बारीक करून घेणार आहे. तुमच्याकडे जर पुरण यंत्र असेल, तर तुम्ही ह्याला पुरण यंत्रातही बारीक करून घेऊ शकता. हे पहा, ह्याला असं स्मॅशरच्या साहाय्याने बारीक करून घ्यायचंय. स्मॅशरऐवजी तुम्ही ह्याला पेल्याच्या, ग्लासच्या किंवा मग तांब्याच्या बुडाने सुद्धा बारीक करून घेऊ शकता. तुम्हाला जसं सोपं जाईल तसं तुम्ही ह्याला बारीक करून घ्यायचंय. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, हे पुरण गरम असलं तर अगदी पटकन बारीक होतं. थंड झाल्यानंतर ह्याला बारीक करायला मात्र जड जातं. तर हे पहा, इथे मला हे पुरण गरम असल्याने ह्याला बारीक करायला 5 मिनिट पण नाही लागले. चाळणीच्या खालच्या बाजूला चिटकलेलं पुरण असं अगोदर काढून घ्यायचंय. तर हे पहा, इथे आपलं हे पुरण फारच छान बनून तयार झालंय. याला रंग देखील बघा किती सुंदर आलाय. हे पहा, याला असं मुठीत दाबल्यानंतर याचा असा पेड्याप्रमाणे सॉफ्ट उंडा तयार झाला पाहिजे. पुरण हे असं पेड्याप्रमाणेच तयार झालं पाहिजे. हे अगदी सुकं किंवा मग भरभरीत नाही झालं पाहिजे. त्याच्याने पोळीच्या आतमध्ये पुरण अगदी एकसारखं नाही पसरत आणि पोळ्यासुद्धा खाण्यासाठी सुक्या लागतात. हे गरम गरम दळलेलं पुरण अजूनही थोडंसं गरमच आहे. याला मी दुसऱ्या भांड्यात काढून जरा वेळ बाजूला ठेवून देणार आहे. गरम गरम पुरणाच्या पोळ्या लगेचच लाटायच्या नसतात. तर आता कटाच्या आमटीसाठी वाटण तयार करण्यासाठी इथे गॅसवर मी ह्या तव्यावर हा एक मीडियम साईजचा लांबट चिरलेला कांदा घालून घेणार आहे. याला आपण ह्याच्यामध्ये 1 चमचा तेल घालून भाजून घेणार आहोत. कांदा फुल फ्लेमवर हलकासा तांबूस रंगावर भाजून घ्यायचा आहे. कांदा भाजून असा हलकासा तांबूस दिसायला लागला की ह्याच्यामध्ये मी हे 3 चमचे अख्खे धने भाजायला घालणार आहे. धने कांद्यासोबत ह्यांचा हलकासा रंग बदलेपर्यंत आणि ह्यांचा भाजून छान असा सुगंध सुटेपर्यंत कांद्यासोबत भाजून घ्यायचे. या भाजलेल्या धन्यांमुळे कटाची आमटी फारच सुवासिक आणि टेस्टी होते. यानंतर आता ह्याच्यामध्ये मी हा अर्धी वाटी सुक्या खोबऱ्याचा किस भाजायला घालणार आहे. 1 मिनिटभर खोबरं लो फ्लेमवर असं भाजून घेतलं की ह्याच्यामध्ये मी ह्या 5 लवंगा, एका छोट्या साईजचे तेजपत्त्याचे तुकडे, 10 ते 12 गावठी लसणाच्या पाकळ्या, अर्धा इंच आलं आणि आपण बाजूला काढून ठेवलेली 1 चमचा शिजवलेली हरभऱ्याची डाळ मी ह्याच्यामध्ये भाजायला घालणार आहे. हे सर्व जिन्नस आपण ह्याच्यामध्ये 1 चमचा तेल घालून भाजून घेणार आहोत. ह्याच्यातलं खोबरं तांबूस होईपर्यंत ह्याला भाजून घ्यायचंय. ह्याच्यामध्ये आपण ज्या काही लवंगा आणि 1 तेजपत्ता भाजायला घातलाय,
त्याचा सुगंध सुद्धा कटाच्या आमटीला फारच छान येतो. आमटी त्याच्याने फारच सुवासिक आणि टेस्टी तयार होते. हे पहा, हे सर्व जिन्नस लो फ्लेमवर अशा पद्धतीने तांबूस रंगावर भाजून घ्यायचे, म्हणजे आमटीला सुद्धा ह्याच्याने रंग छान येतो. गॅस बंद करून ह्यांना पूर्णपणे थंड होऊ द्यायचे. भाजलेले सर्व जिन्नस पूर्णपणे थंड झाल्यानंतर यांना इथे मी ह्या मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेतलंय. आता ह्याच्यामध्ये मी ही थोडीशी हिरवीगार आणि ताजी गावठी कोथिंबीर घालून घेणार आहे. यांना मी ह्याच्यामध्ये गरजेनुसार थोडं थोडं पाणी घालून मिक्सरला अगदी बारीक वाटून घेणार आहे. हे पहा, अशा पद्धतीने आपण हे कटाच्या आमटीसाठी लागणारं वाटण ह्या ठिकाणी तयार करून घेतलंय. यानंतर इथे गॅसवर ठेवलेल्या ह्या कढाईमध्ये मी थोडंसं तेल घालून गरम करायला ठेवलं होतं. या तेलामध्ये मी सर्वात अगोदर अर्धा चमचा मोहरी घालून घेणार आहे. यासोबतच अर्धा चमचा जिरं, पाव चमचा हिंग, 7 ते 8 ठेचलेल्या लसणाच्या पाकळ्या आणि 7 ते 8 कढीपत्त्याची ताजी पानं ह्या फोडणीमध्ये घालायची आहे. मंद आचेवर ह्यांची छान अशी खमंग फोडणी तयार करून घ्यायची आहे. हे सर्व जिन्नस घालून तयार केलेल्या ह्या खमंग फोडणीमुळे सुद्धा कटाची आमटी फारच सुवासिक आणि टेस्टी होते. फोडणी अशी खमंग तयार करून घेतली की पाव चमचा हळद ह्याच्यामध्ये घालायची आहे. हळद घातल्यानंतर लगेचच मिक्सरला तयार केलेलं वाटण ह्याच्यामध्ये घालायचंय. मिक्सरला तयार केलेलं सगळं वाटण मी ह्याच्यामध्ये घालून घेणार आहे. वाटण एकदा असं ह्या तेलामध्ये सुरुवातीला मिक्स करून घ्यायचंय. आता ह्याच्यामध्ये मी सुरुवातीला 1 चमचा लाल तिखट घालणार आहे. हे मी एव्हरेस्ट तिखालाल वापरलंय, कारण हे तिखट मीडियम तिखटही असतं आणि लालही असतं. याच्याने आमटीला रंग आणि चव दोन्ही छान येतं. यानंतर छोटा अर्धा चमचा गरम मसाला, 1 चमचा गोडा मसाला आणि चवीनुसार पाऊण चमचा मीठ मी ह्याच्यामध्ये घालून घेणार आहे. लो फ्लेमवर हे मीठ मसाले वाटणासोबत छानपैकी परतून घ्यायचे. ह्यांच्यातलं तेल सेपरेट होईपर्यंत ह्यांना लो फ्लेमवर परतून घ्यायचंय. हे पहा, आपल्या ह्या वाटणातलं तेल इथे हलकंसं सेपरेट व्हायला लागलंय. याचा रंग सुद्धा ह्या ठिकाणी पूर्णपणे चेंज झालाय. हे पहा, ह्याला छान असा रवाळपणा आलाय. याचा सुगंध सुद्धा ह्या ठिकाणी फारच छान सुटलाय. आता ह्याच्यामध्ये मी सुरुवातीला हे येळवणी घालून घेणार आहे. येळवणी घातल्यानंतर ह्याच्यामध्ये गरजेनुसार गरम पाणी घालून मिक्स करून घ्यायचंय. गरम पाणी घातल्याने कटाच्या आमटीला तर्री फारच छान येते आणि सोबतच मसाल्यांचा रंग, चव आणि सुगंध सुद्धा तसाच टिकून राहतो. तेव्हा ह्याच्यामध्ये पाणी घालताना पाणी हे गरम करूनच घालायचंय. कटाची आमटी तुम्हाला जशी घट्ट पातळ खायला आवडत असेल त्यानुसार तुम्ही ह्याच्यामध्ये गरम पाणी घालून मिक्स करून घ्यायचंय आणि ह्या आमटीला फुल फ्लेमवर एकदा एक चांगली उकळी काढून घ्यायची आहे. आमटीला उकळी आल्यानंतर गॅसची फ्लेम लो करून लो फ्लेमवर ही कटाची आमटी साधारण 6 ते 7 मिनिट उकळून घ्यायची आहे. लो फ्लेमवर ही कटाची आमटी उकळून घेतली की हिला तर्री फारच छान येते. तर हे पहा, इथे आपली ही गरमागरम झणझणीत सुवासिक आणि तर्रीबाज कटाची आमटी ह्या ठिकाणी फारच टेस्टी बनून तयार झाली आहे. सर्वात शेवटी बस ह्याच्यामध्ये थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून मिक्स करून घ्यायची आहे. तर हे पहा, फारच जबरदस्त अशी आपली ही कटाची आमटी ह्या ठिकाणी बनून तयार झाली आहे. रंग आणि तर्री देखील बघा आपल्या ह्या कटाच्या आमटीला काय छान आली आहे. तर्रीशिवाय महाराष्ट्रीयन पद्धतीची कटाची आमटी खायला मजाच नाही येत. या कटाच्या आमटीचा सुगंध सुद्धा इथे संपूर्ण घरामध्ये फारच छान दरवळलाय. फारच सुवासिक, तर्रीबाज, झणझणीत आणि टेस्टी अशी आपली ही कटाची आमटी ह्या ठिकाणी बनून तयार झाली आहे. इथे एकीकडे आपला हा पाण्यात भिजत ठेवलेला मळलेला उंडा सुद्धा पाण्यात छान भिजून निघालाय. ह्याच्यातलं संपूर्ण पाणी अगोदर काढून घ्यायचंय. ह्याच्यातलं पाणी शक्य होईल तेवढं निथळून काढायचंय. ही जी ट्रिक आपण आज पुरणपोळीसाठी वापरणार आहोत त्याच्याने पुरणपोळ्या अगदी होटांनी चावून खाव्या अशा अगदी सॉफ्ट होतात. पोळ्या थंड झाल्यानंतर किंवा मग शिळ्या झाल्यानंतरही कडक होत नाही. पोळ्या छान अशा मऊ लुसलुशीत राहतात. हे जे पाणी आहे ह्याला तुम्ही फेकून न देता हे पाणी तुम्ही झाडांना घालू शकता किंवा मग कुठल्याही भाजीमध्ये, नाहीतर मग कटाच्या आमटीतही तुम्ही हे पाणी टाकू शकता. तर आता हा जो हळदीच्या पाण्यात भिजून काढलेला उंडा आहे याला सुरुवातीला एकदा मळून घ्यायचंय. सुरुवातीला तुम्हाला हा उंडा चिकट वाटेल, कारण हा उंडा पाण्यात भिजून अगदी सॉफ्ट झालाय. हे पहा, तुम्ही ते पाहू शकता हा उंडा भिजून किती सॉफ्ट झालाय. ह्याला एकदा असं मळून घेतलं की ह्याच्यामध्ये 3 ते 4 चमचे तेल घालायचंय आणि तेलामध्ये याला चांगलं असं मळून घ्यायचंय.
तेल घालून ह्याला तेलामध्ये चांगलं असं मळून घेतल्यानंतर हा उंडा हाताला चिटकणार नाही. उंडा मळून छान असा प्लेन आणि सॉफ्ट होईल. तर हे पहा, तुम्ही ते पाहू शकता आपला हा उंडा किती सॉफ्ट झालाय. हे पहा, या कणकेला असा लवचिकपणा येणं फारच गरजेचं आहे. ह्याच्याने उंड्याच्या आतमध्ये पुरण अगदी भरभरून भरता येतं. पोळ्या कितीही मोठ्या आणि पातळ लाटल्या तरी त्या लाटताना फुटत नाही. तर इथे आपली ही पुरणपोळीची कणिक फारच छान भिजून तयार झाली आहे. हिला मी ह्या मोठ्या बाउलमधून काढून या छोट्या वाटीमध्ये घालून घेणार आहे. बस, तर आता ह्या कणकेच्या आपण लगेचच पोळ्या लाटून घेणार आहोत. पोळ्यांची साईज तुम्हाला जशी लहान मोठी हवी असेल त्यानुसार ह्याचा सुरुवातीला असा उंडा तयार करून घ्यायचा आहे. हा तयार केलेला उंडा आपण जरा वेळ असाच ठेवून देऊया. आता हे जे पुरण आहे याचा सुद्धा मी उंडा तयार करून घेणार आहे. कणकेच्या उंड्याच्या तुलनेत 3 पटीने मोठा असा हा पुरणाचा उंडा मी तयार करून घेणार आहे. याच्यावरून तुम्हाला समजेलच की कणकेच्या तुलनेत 3 पट पुरण भरूनही पोळ्या लाटताना अजिबात फुटत नाही. तर हे पहा, तुम्ही ते पाहू शकता, कणकेच्या उंड्याच्या तुलनेत मी हा पुरणाचा उंडा 3 पटीने मोठा तयार करून घेतलाय. तर आता हा जो कणकेचा उंडा आहे याला मी सुरुवातीला तांदळाचं सुक्कं पीठ लावून ह्याची पुरण भरण्यासाठी खोलगट वाटी तयार करून घेणार आहे. हे पहा, अशा पद्धतीने ह्याची अशी खोलगट वाटी तयार करून घ्यायची आहे. तर आता ही जी तयार केलेली वाटी आहे हिच्यामध्ये मी हा पुरणाचा तयार केलेला उंडा ठेवून घेणार आहे आणि बोटांच्या साह्याने या वाटीच्या कडा एका जागेवर मिळवून आणणार आहे. पुरण वाटीमध्ये अधूनमधून प्रेस करत राहायचंय आणि वाटीच्या कडा अशा पद्धतीने एका जागेवर मिळवून आणायच्या आहे. कणिक जर हाताला चिटकत असेल तर थोडं थोडं तांदळाचं सुकं पीठ हाताला लावत राहायचंय. हे पहा, अशा ह्या वाटीच्या कडा एका जागेवर मिळून आणून चिटकून घ्यायच्या आहे. बस, तर आता ह्या तयार केलेल्या उंड्याला सुरुवातीला सगळ्या बाजूने तांदळाचं सुकं पीठ लावून घ्यायचंय. उंड्याला अगोदर सगळ्या बाजूने तांदळाचं सुकं पीठ लावून घेतलं की ह्याला बोटांनी असं हलक्या हाताने प्रेस करून थोडंसं चपटं करून घ्यायचंय. असं केल्याने उंड्याच्या आतलं पुरण उंड्याच्या आतमध्ये उंड्याच्या अगदी कडेपर्यंत एकसारखं पसरल्या जातं आणि पोळ्यांमध्ये पुरण अगदी एकसारखं दिसतं. बस, तर आता ह्याला गरज पडेल तसं तांदळाचं सुकं पीठ लावून लाटून घ्यायचंय. तांदळाच्या पिठाऐवजी तुम्ही ह्या ठिकाणी गव्हाचं पीठ किंवा मग मैदा सुद्धा वापरू शकता ह्या पोळ्या लाटून घ्यायला. पण काय आहे ना, तांदळाचं पीठ थोडंसं सरसरीत असल्याने पोळ्या अगदी सरसर लाटल्या जातात. तांदळाच्या पिठामुळे पोळी अगदी गरागर पोळपाटावर फिरते आणि व्यवस्थित लाटल्या जाते. अधूनमधून गरज पडली तरच गरजेनुसार अगदी थोडं थोडं तांदळाचं सुकं पीठ लावून ह्या पोळ्या लाटून घ्यायच्या आहे. आपली ही पुरणपोळीची कणिक फारच छान तयार झाली आहे. त्यामुळे ह्या पोळ्या तुम्ही हव्या तेवढ्या पातळ लाटू शकता. पुरणपोळीची कणिक अगदी छान तयार झालेली असेल तर जास्त पुरण भरूनही पोळ्या लाटताना अजिबात फुटत नाही. जास्त पुरण भरूनही पोळ्या तुम्ही हव्या तेवढ्या पातळ लाटू शकता. अगदी हळूवार हलक्या हाताने जोर न देता ह्या पोळ्या तुम्ही लाटू शकता. असं पोळीच्या सेंटरपासून सगळ्या बाजूने लाटणं फिरून बाहेरच्या दिशेने आणायचंय. असं केल्याने तुमची पोळी सगळ्या बाजूने अगदी एकसारखी लाटल्या जाईल. पोळी काही ठिकाणी जाड तर काही ठिकाणी पातळ नाही होणार. तर हे पहा, इथे मी ही पोळी अशी एवढी मोठी आणि पातळ लाटून घेतली आहे. हे पहा, तुम्ही ते पाहू शकता, आपली ही पोळी एवढी मोठी आणि पातळ लाटताना कुठेही अजिबात फुटलेली नाहीये आणि ह्या पोळीच्या आतलं पुरणही तुम्हाला ह्या ठिकाणी दिसत असेल. हे पहा, या पोळीच्या अगदी कडेपर्यंत पुरण अगदी एकसारखं पसरलेलं दिसतंय. रंग देखील आपल्या ह्या पोळीला फारच छान आलाय. तर आता लाटलेली पोळी मी ह्या तव्यावर भाजायला घालणार आहे. पोळी तव्यावर भाजायला घालण्या अगोदर तवा चांगला गरम करून घ्यायचा आहे. पोळीची पहिली बाजू जराशी भाजून घेतली की पोळीला पलटी करायचंय आणि पोळीची दुसरी बाजू तव्यावर भाजायला घालायची आहे. हे पहा, आत्ताच आपली ही पोळी बघा कशी टम्म फुगायला लागलीये. हिला आपण दोन्ही बाजूने साजूक तूप लावून भाजून घेणार आहोत. दोन्ही बाजूने पोळी अगदी फक्त 2 ते 3 वेळेस आलटी-पलटी करून फुल फ्लेमवर भाजून घ्यायची आहे. या पोळ्या जर तुम्ही अगदी मंद आचेवर भाजल्या तर तुमच्या ह्या पोळ्या दिसायला कच्च्या दिसतील आणि भाजून कडक होतील. तेव्हा ह्यांना फुल फ्लेमवरच भाजून घ्यायचंय.
तर हे पहा, इथे आपली ही पुरणाची पोळी ह्या ठिकाणी फारच छान तयार झाली आहे. हिला रंग देखील बघा किती सुंदर आलाय. अगदी मऊ लुसलुशीत अशी आपली ही पुरणपोळी ह्या ठिकाणी तयार झाली आहे. बस अशाच पद्धतीने मी काही पुरणपोळ्या तयार करून घेणार आहे. बऱ्याच जणांचा प्रश्न असतो की पाव किलो हरभऱ्याच्या डाळीच्या एकूण किती पोळ्या तयार होतात. तसं तर हे पोळ्यांच्या साईजवर डिपेंड असतं. पण माझ्या या साईजच्या पाव किलो डाळीच्या बरोबर 9 पोळ्या तयार झाल्या आहे. गुळाचं गुळवणी किंवा मग दुधामध्ये साजूक तुपाची धार घालून ह्या पुरणपोळ्या खाण्यासाठी सर्व्ह केल्या जातात. बऱ्याच जणांना तर ह्या पुरणपोळ्या कटाच्या आमटीसोबतही खायला फारच आवडतात. तर इथे आपल्या या भरभरून पुरण भरलेल्या मऊ लुसलुशीत, गुबगुबीत, सुंदर, टेस्टी आणि स्वीट अशा मैद्याचा जराही वापर न करता तयार केलेल्या गव्हाच्या पिठाच्या पुरणपोळ्या आणि झणझणीत, तर्रीबाज, सुवासिक आणि झक्कास चवीची कटाची आमटी ह्या ठिकाणी गरमागरम खाण्यासाठी एकदम परफेक्ट बनून तयार झाली आहे. ह्याला बघूनच तुमच्या तोंडाला नक्कीच पाणी सुटलं असेल. तर आता होळी असो वा दिवाळी, दसरा असो वा संक्रांत, तसेच कुठल्याही सणावाराला किंवा मग काही खास कारणास्तव पाहुण्यांच्या पाहुणचारासाठी पुरणपोळीचा बेत असेल, तेव्हा तुम्ही माझ्या या रेसिपीप्रमाणे अशी मऊ लुसलुशीत पुरणपोळी आणि झणझणीत तर्रीबाज कटाची आमटी एकदा नक्की ट्राय करून बघा. आणि तुम्हाला माझी आजची ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज माझ्या या रेसिपीला लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा. आणि अशाच नवनवीन आणि पारंपरिक रेसिपीज बघण्यासाठी माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया पुढील रेसिपींमध्ये. तोपर्यंत हेल्दी खा आणि हेल्दी रहा. टेक केअर.